SRHची मालकीन काव्या मारनला तर तुम्ही मॅचमध्ये कधी ना कधी तर पाहिलंच असेल. तर तुमच्या सुद्धा मनात हा प्रश्न आलाच असेल की एवढी सुंदर SRHची मालकीन नेमकी आहे कोण? मित्रांनो, हिचे नाव काव्या मारन आहे. तर आपण या काव्या मारनचा या व्हिडिओमध्ये संपूर्ण बायोग्राफी, जीवन प्रवास, कार कलेक्शन, संपत्ती हे संपूर्ण काही डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर नवीन गमता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, SRHची मालकीन म्हणजे काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992ला चेन्नईमध्ये झाला होता. ती 2024 नुसार 32 वर्षाची झाली आहे. मित्रांनो, काव्या मारन ही खूप मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे. तिच्या वडिलाचे नाव कलानिधी मारन असे आहे. हे सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. मित्रांनो, सन ग्रुप हा खूप मोठा ग्रुप आहे. तिचे वडील तमिळनाडूमधले 5व्या नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. काव्या मारनने तिचे शालेय शिक्षण हे चेन्नईमध्येच पूर्ण केले आहे. त्यानंतर ती ब्रिटनला गेली. तिथे तिने लिओनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये MBA डिग्री घेतली. त्यानंतर ती भारतात आली. तिने तिच्या वडिलाच्या बिझनेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण तिला क्रिकेटमध्ये खूपच आवड असल्याने तिने स्वतःची SRH टीम म्हणजे सनरायझर हैदराबाद ही टीम घेतली आणि ती या टीमची CEO झाली. मित्रांनो, SRH टीम ही IPL मध्ये खूपच भारी खेळत आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. या टीमने आपल्या नावावरती खूप सारे रेकॉर्ड बनवले आहेत. जसे की 6 ओव्हरमध्ये त्यांनी 125 रन बनवले. त्यानंतर त्यांनी RCB सोबत 287 रनाची पारी खेळली आणि हे IPL मधले सर्वात मोठे रेकॉर्ड आहे. आणि SRH टीम ही आता 3 नंबरवरती आहे. मित्रांनो, काव्या मारनला लक्झरी गाड्यांचा खूपच नाद आहे. तिच्याकडे रॉल्स रॉयल फॅन्टम, BMW i7, फरारी अशा बऱ्याच गाड्यांचं तिच्याकडे कार कलेक्शन आहे. या गाड्याची किंमत ही करोडोमध्ये आहे. हिची संपूर्ण संपत्ती जर पाहिली तर हिची संपूर्ण संपत्ती ही 409 करोडपेक्षाही जास्त आहे. तर ही छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.